शिंदेंकडून 2.5 वर्षांसाठी मुंबईमध्ये महापौर पदाची मागणी, सूत्रांची TV9 मराठीला माहिती. तर मुंबईमध्ये महापौर बसवण्यासाठी भाजपला 25 नगरसेवकांची गरज. भाजपने आम्हाला सन्मानपूर्वक पद सोडावीत, शिवसेनेची भावना, सूत्रांची माहिती. महापौर निवडीआधी शिंदेंच्या शिवसेनेचे विजयी नगरसेवक वांद्र्यामधल्या हॉटेल ताज लेंड्स एंडमध्ये शिफ्ट. सर्व नगरसेवकांचा सन्मान केला जाणार. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते नगरसेवकांना मार्गदर्शन करणार. पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे पुढील रणनीती आखू. हॉटेल पॉलिटिक्स करण्याची आम्हाला गरज नाही. आम्ही सगळे पक्षचिन्हावर निवडणूक जिंकलोय. शिंदेंच्या शिवसेनेचे अमय घोले यांची प्रतिक्रिया. देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होईल. मातोश्रीवर शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. देवाच्या म्हणजे माझ्या मनात असं ठाकरेंना म्हणायचंय का? फडणवीसांनी डिवचलं. तर महायुतीचा महापौर होण्याबाबत देवानंच ठरवल्याचंही भाष्य. शिवसेना मनसेच्या युतीमध्ये मनसे बिगेस्ट लूजर. राज ठाकरेंना युतीचा कुठलाही फायदा झाला नाही, मात्र उद्धव ठाकरेंना फायदा झाला. फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. शिवसेना मनसे भेदभाव कुठे दिसला नाही. दोन्ही पक्षांमध्ये एकवाक्यता, एक दिलानं निवडणूक लढलो. एकत्र आलोत, एकत्र राहण्यासाठी. उद्धव ठाकरेंकडून पुनरुच्चार. ठाकरेंनी किती पक्ष एकत्र आले तरीही त्याचं बहुमत होणार नाही. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते प्रतापराव जाधव यांची ठाकरे सेनेवर टीका. आम्हाला लपवाछपवी करण्याची गरज नसल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. भ्रष्ट पैशांवर भाजपनं मुंबई अदानींच्या घशात घातली. पालिका निकालावरून सामनातून भाजपवर निशाणा. निवडणुका संपल्या, खरे राजकारण पुढे घडणार आहे. सामनाच्या रोखठोकमधून महायुतीवर टीका. आता पाहूयात टॉप 9 राजकीय बातम्या. पुण्यामध्ये महापौर पदासाठी दावेदारांचे गुडघ्याला बाशिंग. अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अथवा इतर मागासवर्गीय गटाचं आरक्षण पडण्याची शक्यता. भाजपकडून इच्छुकांची फिल्डिंग. नागपूर पालिकेमध्ये काँग्रेसच्या जागा वाढल्या. काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. संजय महाकाळकार, दीपक पटेल, अभिजित झा, विवेक निकेसे स्पर्धेमध्ये. लवकरच नागपूरमध्ये काँग्रेसचा गटनेता निवडला जाणार. पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आज पुन्हा जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांच्या मुलाखती सुरू. बारामतीमधील हॉस्टेलमध्ये मुलाखतींना सुरुवात. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये नोटाला 1.8% मतदान. 1 लाखाहून अधिक मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. किमान 8 प्रभागामध्ये विजय मताधिक्यांपेक्षा नोटाला अधिक मतं. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये घाटकोपर आणि कुर्ला प्रभागामध्ये पाडू यंत्राचा वापर. ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचणी आल्यानं पाडू यंत्राचा वापर. पाडूमुळे मतमोजणी प्रक्रिया सुरळीत. झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये पारंपरिक बाटलीमधील शाई वापरणार. निवडणूक आयोगानं न पुसल्या जाणाऱ्या शाईच्या उत्पादकांकडून दरपत्रकं मागवली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या. काँग्रेस नेते नाना पटोले यांचं फडणवीस आणि राज्य निवडणूक आयोगाला पत्र. लोकशाहीवरील विश्वास तुटू नये यासाठी निवडणुका बॅलेटवर घेण्याची मागणी. नवी मुंबईच्या नेरूळमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यालय फोडलं. भाजपच्या 17 कार्यकर्त्यांवर नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नेरूळ पोलिसांचा अधिकचा तपास सुरू. भाजपचे नेते आणि माजी मंत्री राज पुरोहित यांचं निधन. मुंबईमधल्या रुग्णालयामध्ये रात्री घेतला अखेरचा श्वास.